रामकृष्णारे मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय। मित्रांनो, घाटकोपरची दुर्घटना आणि तिथं झालेला नरेंद्र मोदी यांचा रोड शो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेस आहे। आणि याच बरोबर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांचे सर्व मुद्दे फेल गेल्यानंतर आता नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री बनणार नाहीत ही चर्चा संपूर्ण मीडियावर संपूर्ण जगभर पसरलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी निवडणुकीच्या अगोदरच काढून घेतला होता। त्याच्यानंतर नरेंद्र मोदी जे मुद्दे घेऊन आले, हिंदू मुस्लिम मुद्दा, हे सुद्धा मुद्दे फेल झाले। आणि हिंदू मुस्लिम मुद्दा फेल झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घोषणा केली की मी मुसलमानांच्या विरोधात नाही। नरेंद्र मोदींनी घोषणा केली की मी कधीच हिंदू मुसलमान करू शकत नाही। म्हणजे जो प्रधानमंत्री उघडपणे आपल्या जाहीर भाषणामध्ये हिंदू मुसलमान करतो, जो प्रधानमंत्री आणि त्याची IT सेल 24 तास हिंदू मुसलमान करण्यासाठी आपलं योगदान देत आहे, केवळ तेच काम काही लोकांना आहे, असा प्रधानमंत्री म्हणत आहे की मी कधीच हिंदू मुसलमान करत नाही आणि ज्या दिवशी मी हिंदू मुसलमान करील त्या दिवशी मी राजकारणात नसेल। मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा प्रधानमंत्री इथून मागेही झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही, अशी एक आगळी वेगळी नोंद नरेंद्र मोदी यांची भारताचा प्रधानमंत्री म्हणून राहील। खोटं बोलण्याच्या सगळ्या सीमा नरेंद्र मोदी यांनी ओलांडलेल्या आहेत। इतका खोटारडा माणूस हा अधर्मी असतो, खोटारडा माणूस हा कोणत्याही धर्माचा नसतो। नरेंद्र मोदी ज्या हिंदू धर्माला फॉलो करतात, ज्या हिंदू धर्माला मानतात, त्या हिंदू धर्माच्या तत्वानुसार, त्या हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार खोटं बोलणारा माणूस हा धर्माच्या विरोधी असतो, हे लक्षात घ्या। हिंदू धर्मामध्ये नीतीला खूप महत्त्व आहे, हिंदू धर्मामध्ये आचरणाला खूप महत्त्व आहे, हिंदू धर्मामध्ये सत्य बोलण्याला खूप महत्त्व आहे। हिंदू धर्माचा पाया हा नीतिशास्त्रावर अवलंबून आहे मित्रांनो, आणि कसलीही नीती नरेंद्र मोदी यांच्याकडे शिल्लक नाही। नरेंद्र मोदींनी केवळ 10 वर्षामध्ये काँग्रेसच्या ज्या योजना होत्या त्यांचं केवळ नामकरण करण्याचं काम केलं, त्याला वेगळं नाव देण्याचं काम केलं, हिंदू मुस्लिम केलं, जाती जातीमध्ये भांडणं लावली, देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावून टाकली। एवढं मोठं पाप करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे येऊन नरेंद्र मोदी यांनी जो रोड शो केला, त्या रोड शो मध्ये नाचत होता, डान्स करत होता किरीट सोमय्या। मित्रांनो, सगळ्या जगामध्ये बिनलाजा ज्या लोकांना कसलीही लाज नाही, शरम नाही, अशा लोकांची जर एक संघटना काढली तर त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून किरीट सोमय्या शोभून दिसेल। असा किरीट सोमय्या नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान नाचत असेल, डान्स करत असेल, काय बाबा। मित्रांनो, इतकं हे असं विचित्र आहे, याला म्हणायचं पाखंड। धर्मातील जे पाखंड आहे, धर्मातील ज्या वाईट गोष्टी, प्रत्येक गोष्टीला जसं चांगलं असतं तसं वाईट असतं, जसं सुख असतं तसं दुःख असतं, जसा दिवस असतो तशी रात्र असते, जसा धर्म असतो तसा त्या धर्माला पाखंड चिटकलेलं असतं। आणि हे लोक धर्माला चिकटलेले पाखंडी आहेत आणि या पाखंडीचं खंडन करण्याचं काम आम्हाला करायचं आहे, आपल्याला करायचं आहे। मित्रांनो, हे लोक पाखंडी असूनही स्वतःलाच खरोखर धर्मवादी समजत आहेत। जसा मंबाजी बुवा आपल्याला माहीत आहे, जसा रामेश्वर भट आपल्याला माहीत आहे, जसा गावचा पाटील आपल्याला माहीत आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, पाखंडाला कोणतीही जात नसते। आसाराम बापू किंवा राम रहीम असेल, यांना कोणतीही जात नव्हती, हे पाखंडी आहेत। पाखंडी लोक हे प्रत्येक जातीमध्ये आहेत। असा माणूस घाटकोपरमध्ये आता इतकी भयंकर दुर्घटना घडलेली असताना माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये इकडं रोड शो सुरू होता आणि इकडं 2 लाशी काढल्या जात होत्या, आणि तरी सुद्धा या बाबाचा रोड शो सुरू होता। का संवेदनहीन माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे, निर्दयी, आत्ममग्न, स्वतःच्या याच्यामध्येच मग्न असणारा माणूस, याला जगाचं काही देणं घेणं नाही। असा माणूस, याची जी प्रतिमा आहे, खोटी प्रतिमा, याला छिन्न भिन्न करण्याचं काम सुरुवात माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली। आणि ही जी त्यांची प्रतिमा आहे ही संपूर्ण देशासमोर आलेली आहे। तुमच्या माझ्यासारखे जे काही सत्यशोधक आहेत, या सर्वांनी काम केलं, यामध्ये अनेकांचं योगदान आहे। रवीश कुमार असतील, अनेक पत्रकार असतील, आणि त्यानंतर मग जेवढे काही विरोधी पक्ष आहेत, या लोकांनी सुद्धा
हिरारीने कुणीतरी बळ देणं गरजेचं असतं, कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने हे काम झालेलं आहे। नरेंद्र मोदी यांचा खोटा चेहरा आता देशासमोर आलेला आहे। नरेंद्र मोदी यांचा पाखंडाचा चेहरा आता समोर आलेला आहे। एकीकडे राम 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 म्हणायचं, परंतु आचरण मात्र प्रभू रामचंद्राच्या विरोधात करायचं, अशी एकंदर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे। त्यामुळे मित्रांनो, नरेंद्र मोदी आता प्रधानमंत्री बनणार नाहीत। आता भारतीय जनता पार्टीला किती जागा भेटतील असा अंदाज आता काढला जात आहे। भारतीय जनता पार्टीला 200च्या आसपास जागा तरीही भेटणार आहेत, कारण भारतीय जनता पार्टीकडे प्रचंड पैसा आहे, स्ट्रॉंग उमेदवार आहेत, बूथ मॅनेजमेंट आहे आणि अंधभक्तांची फौज आहे। या पद्धतीने आसाराम बापू जेलमध्ये जरी गेला तरी त्याच्या फॉलोअर्सवर त्याचा काही फरक होत नाही। मित्रांनो, पाखंडाचं असं असतं, जे पाखंडी आहे, जे भोंदू आहेत, या लोकांचे जे फॉलोअर्स असतात हे पूर्णपणे पार यांचे डोके मेंदू पार हँग झालेले आहेत मित्रांनो। त्यामुळे त्यातील जे सुज्ञ आहेत, आणि मित्रांनो एक स्वतंत्र व्हिडिओ मी RSS वर बनवणार आहे, RSS ला एक आव्हान करणार आहे, जे आव्हान माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता, जो प्रश्न माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा RSS ला विचारला होता। RSS ला नेमका हा देश कुणीकडे न्यायचा आहे हे RSS नी ठरवण्याची वेळ आलेली आहे। खरं तर वेळ निघून गेलेली आहे। 10 वर्षे जे काही वाटोळ या देशाचं व्हायचं होतं ते झालेलं आहे आणि या अंधभक्तांच्या जीवावर मित्रांनो, या खोटारडेपणाच्या जीवावर, या पैशाच्या जीवावर, या सत्तेच्या जीवावर, या ईडीच्या जीवावर, या CBIच्या जीवावर यदा कदाचित जर भारतीय जनता पार्टीची जर सत्ता आली, भारतीय जनता पार्टीला 200च्या आसपास जागा आणि 72 जागा मित्र पक्षांच्या मिळून अशा पद्धतीचं जर सरकार जर आलं तरी सुद्धा मित्रांनो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत, अशी परिस्थिती आहे। आता नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवणं भारतीय जनता पार्टीला, RSS ला परवडणार नाही, अशी एकंदर देशामध्ये परिस्थिती आहे। ज्या माणसाने गेल्या वेळेस पुलवामाच्या शहादतवर मते मागितली आणि यावेळेस संविधान संपवायला निघालेला हा माणूस सर्व आघाड्यावर फेल होत असताना प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन आला आणि प्रत्येक टप्प्यामध्ये फेल झालेला हा माणूस मित्रांनो आता 13 जाग्यावर 5व्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये 13ची 13 जागेवर भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्याचं काम या महाराष्ट्राने आता करणं गरजेचं आहे। मित्रांनो, या सर्वांमध्ये मला एक वाटणारी ऑड गोष्ट म्हणजे तो किरीट सोमय्याचा डान्स मित्रांनो, म्हणजे किरीट सोमय्या हाच खरा नरेंद्र मोदी यांचा फॉलोवर आहे। किरीट सोमय्या हीच खरी नरेंद्र मोदी यांची ओळख आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।